Hello friends, up till now we discussed about the genetic material. Yes, आतापर्यंतचे जे काही व्हिडिओ बघितले तुम्ही त्याच्यात आपण genetic material, all about genetic material, that is what is the nature of genetic material, that is what is the chemical structure of DNA, who discovered this DNA as a genetic material, that is Griffith experiment. Then after that we have studied the concept of gene, genotype, phenotype. Then next one is the genetic code, properties of the genetic code. हे एवढं सगळं आपण genetic material बद्दल स्टडी केलं. That is the unit 1 from your microbial genetics paper entitled microbial genetics. Now next part of the microbial genetics is the mutation. What is mutation and which are the different types of mutation? या पण मध्ये आपण mutations म्हणजे काय बघणार आहे, especially types of mutation. Mutation can be described by discussing the types of mutation. So let us study the mutations and the types of mutation. Now in 1909, there was a scientist Hugo de Vries. He defined the term mutation. आणि पहिल्यांदा mutation ही term define केली. Mutation is the sudden hereditary change in the genetic material, that is called as mutation. Mutation can be defined differently. Here all of you know that the nature of our genetic material is DNA. A linear sequence of DNA carries the genetic information. We already studied the properties of that genetic information. त्याच्या प्रॉपर्टीज पण आपण स्टडी केल्यात. कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज होत्या तर जेनेटिक कोड ट्रिपलेट मध्ये रीड केला जातो, 5' to 3' डायरेक्शन मध्ये रीड केला जातो, and number of other properties. So that gene sequence or that nucleotide sequence of the DNA has some meaning. त्याला काहीतरी अर्थ आहे. जेनेटिक सिक्वेन्स जो आहे, जीन न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स ऑन द डीएनए, इट हॅज सम मिनिंग. तो सिक्वेन्स जर बदलला गेला तर दॅट इज द चेंज इन दॅट सिक्वेन्स ऑफ बेसिस ऑन द डीएनए इज कॉल्ड एज म्युटेशन. त्याला म्युटेशन म्हणतात. दॅट चेंज मे बी सडन चेंज. हा चेंज सडन चेंज असतो. अँड हिअर वाय इट इज कॉल्ड एज चेंज इन द हेरिडिटरी मटेरियल. असं का म्हटलं ह्युगो डी व्राइजने, तर डीएनए इज आवर हेरिडिटरी मटेरियल. इट पासेस फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. डीएनए हेच असं हे आहे जेनेटिक मटेरियल की जे आपल्या पॅरेंट कडून ऑफस्प्रिंगकडे आहे असं पास होतं. त्यामुळे जो चेंज पॅरेंटच्या जेनेटिक मटेरियल मध्ये होईल तो चेंज पुढे ऑफस्प्रिंग मध्ये येतो. दॅट चेंज इज कॉल्ड एज म्युटेशन. सो म्युटेशन इज एनी चेंज इन द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स ऑन द डीएनए. दॅट चेंज इज कॉल्ड एज म्युटेशन. सो ह्या पद्धतीने एक आपण डिफाइन करू शकतो म्युटेशन. अनदर डेफिनेशन इज, as I told, mutations are the change in the hereditary material. Hereditary material म्हणजे अल्टिमेटली डीएनए. आणखीन काही डेफिनेशन देता येतात. मोर इलॅबोरेट जर केलं आपण तर ऑल ऑफ यू नो जीन एक्सप्रेशन. आपण एक 2-3 ओळींनी सलग पिरियड मध्ये जीन एक्सप्रेशन बघितलेलं. काय सांगितलेलं जीन एक्सप्रेशन मध्ये, तर डीएनए carries the genetic information in double stranded form. That information was as it is transferred on mRNA by the process of transcription, and after getting the mRNA was processed to form the matured mRNA, and from that matured mRNA polypeptides are formed with the help of ribosomes and tRNA by the process of translation. हे आपण बरेचदा एक्सप्लेन केली गेली. सेंट्रल डॉग्मा म्हणतात त्याला. हाऊ दिस जीन गेट एक्सप्रेस टू फॉर्म द पॉलिपेप्टाइड. ह्याच्यातल्या त्या 2 मेन स्टेप आहेत. त्या कुठल्या, तर ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन. डबल स्टँडर्ड डीएनए टू एमआरएनए, एमआरएनए टू पॉलिपेप्टाइड. डीएनए टू एमआरएनए जे होतं ट्रान्सक्रिप्शन म्हणतात त्याला, आणि एमआरएनए टू पॉलिपेप्टाइड म्हणजे ट्रान्सलेशन. मग हे समोर ठेवून जर म्युटेशन डिफाइन केलं तर कसं होईल, एनी चेंज इन द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड that may be observed in the change in mRNA, as well as we may observe that change in the sequence of amino acid in polypeptide. डीएनए मधला बदल हा एमआरएनए मध्ये पण दिसतो ट्रान्सक्रिप्शन नंतर. तोच बदल तुम्हाला पॉलिपेप्टाइड चेन मध्ये पण दिसतो, अमायनो ऍसिडच्या सिक्वेन्स मध्ये पण दिसतो. त्याला पण तुम्ही म्युटेशन म्हणता. सो म्युटेशन इज एनी सडन चेंज इन द न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स ऑफ mRNA or DNA, that is called as mutation. Here the DNA which undergoes mutation, that DNA is called as mutant DNA. त्याला म्हणतो आपण mutant DNA. ह्या टर्म्स लक्षात ठेवा. mutant DNA
म्युटंट डीएनए इज द डीएनए विच अंडरगोज म्युटेशन. एखादा जर सिक्वेन्स असेल डीएनएचा, त्यात काही जर बदल झाला ना, दॅट विच इज दॅट चेंज दॅट विल सी लॅटर. काय नक्की बदल होईल तो आपण नंतर बघणार आहे. दॅट इज द टाइप्स ऑफ डीएनए. इथं एनी सडन चेंज इन द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड, that DNA which undergoes the change, DNA which undergoes the mutation is called as mutant DNA. त्याला म्युटंट डीएनए म्हणतात. बऱ्याच वेळेला म्युटेशन अजिबातच होत नाही डीएनए मध्ये. डीएनए आहे असा ओरिजिनल राहतो. इट इज कॉल्ड एज वाइल्ड टाइप डीएनए. त्याला म्हणतात वाइल्ड टाइप डीएनए. वाइल्ड टाइप डीएनए इज द डीएनए वेअर देयर इज नो म्युटेशन. एकही म्युटेशन जर झालं नसेल, कुठला चेंज जर डीएनए मध्ये नसेल, तर दॅट इज कॉल्ड एज वाइल्ड टाइप डीएनए. And the mutant DNA is the DNA which undergoes mutation. ज्या डीएनए मध्ये चेंज झालाय त्याला आपण म्युटंट डीएनए म्हणतो. द सेल विच हॅव म्युटंट डीएनए, ज्या सेल मध्ये म्युटेशन झालंय, दॅट सेल इज कॉल्ड एज म्युटंट सेल. त्या सेलला तुम्ही म्हणणार आहे म्युटंट सेल. आणि त्याचप्रमाणे द सेल विच डू नॉट हॅव म्युटंट डीएनए इज कॉल्ड एज वाइल्ड टाइप सेल. त्याला वाइल्ड टाइप सेल म्हणतात. देर इज अनदर टर्म here what is the reason behind such changes. कोणामुळे म्युटेशन होतात, तर म्युटेशन्स आर caused by mutagenic agent. The agent which cause mutation is called as mutagen. त्याला म्हणतात mutagen. Mutagen may be any chemical, mutagen may be any radiation, or mutagen may be any virus particle. Virus particles also cause mutation. So the agent which cause mutation are called as mutagen. Mutagenic agent or mutagen. The cell which undergoes mutation is called as mutant cell. The cell which do not have any mutant DNA is called as wild type DNA, and like that. So these are few terms we will come across while discussing the mutation. Here, in case of this change may be occur in the single nucleotide sequence. अगदी कमीत कमी जर डीएनए मधला छोटा छोटा पार्ट बघितला तर that is our nucleotide. Nucleotide म्हणजे base. As you know, DNA is the long sequence of nucleotide. Nucleotides म्हणजे ATGC चे मोठा सिक्वेन्स आहे डीएनए म्हणजे. मग म्युटेशन कुठं कुठं होऊ शकतं, तर ऍटलिस्ट सिंगल बेस, एक तर सिंगल बेस जाईल किंवा पूर्ण डीएनए म्युटेट होईल, डीएनएचा छोटा पार्ट म्युटेट होईल. सो the change in single nucleotide, or that is called as muton. Muton is the smallest unit which undergoes mutation. What is muton? Muton is the smallest unit which undergoes mutation. कमीत कमी कुठं म्युटेशन होऊ शकतं तर म्युटॉन मध्ये. म्युटन्स म्हणजे कोण? म्युटन्स कोण असतील तर म्युटन्स आर द नायट्रोजन बेसिस. एखादाच बेस कमीत कमी बदलू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त चेंजेस होतात. सो म्युटन्स आर द स्मॉलेस्ट युनिट. इट मे बी your nitrogen base, that is called as muton. Muton is the smallest unit of the mutation. Now which are the types of mutation? Let us discuss the mutation by studying the types of mutation. The types बघूया आपण, then we will get the term mutation. Types study केले की आपल्याला लगेच लक्षात येईल what is mutation. Now mutation is basically divided into two major types depending upon the change occur. की काय चेंज होतो त्याच्यावरून दोन टाइप्स केलेत म्युटेशनचे. वन इज मायक्रो लिजन म्युटेशन and another is macro lesion mutation. Name itself indicate micro and macro. Micro means a smallest unit of DNA undergoes the mutation, undergoes the change, that is called as micro lesion mutation. And macro means a segment of DNA undergoes mutation. Suppose this is our DNA. हा एखादा DNA असं कन्सिडर करा, or a gene असं म्हणा. एखादा जीन आहे हा, it carries the information like A, E, J, C, T, A, whatever it is. काही असेल ही information, any random sequence was given. Suppose there is change at the A च्या जागी चेंज झाला, and if A gets changed by G, A च्या जागी G आला तिथं, तर that change at the single base, एकच जर बेस बदलला तर it is called as micro lesion mutation. Micro lesion mutation occurs at the single nitrogen base. Single nitrogen base may get changed, that is called as micro lesion mutation. And what is macro lesion? In the macro lesion, a segment of DNA, suppose this portion, आपण तो portion दाखवले,
सपोज दिस पोर्शन गेट चेंज, हा अख्खा पोर्शनच जर बदलला, तुमचा अख्खा सेगमेंटच बदलला, तर इट इज कॉल्ड एज मॅक्रो लिजन म्युटेशन. जनरली मायक्रो लिजन म्युटेशन्स आर इंट्राजेनिक. इंट्राजेनिक मीन्स दे अकर इन द जीन इटसेल्फ. एकाच जीन मध्ये होतात मायक्रो लिजन, कारण एकच बेस बदलतो, त्यामुळे अल्टिमेटली तेवढ्या जीन मध्येच फरक पडतो, म्हणून दे आर इंट्राजेनिक म्युटेशन. आणि मॅक्रो लिजन मात्र सेगमेंट बदलतो, अख्खा अर्धा सेगमेंट जे जीनचा तुमचा चेंज होतो. सो दीज आर द इंटरजेनिक म्युटेशन. सपोज दीज आर द genes, gene 1, 2, 3 like that. Gene 1, gene 2, gene 3, gene 4. त्याला इंट्राजेनिक का म्हणतात? Why it is called as intragenic mutation? Because they occur within the gene. हे फक्त जीन मध्येच होतात या टाइपची म्युटेशन, कारण इथे फक्त एक बेस बदलतो. सपोज अ सिंगल बेस वॉज चेंज, इथला आपण म्हणतोय ए च्या जागी जी आला, ओनली जीन 1 गेट चेंज, देयर इज नो एनी इफेक्ट इन फर्दर जीन्स. इथं बाकी कुठे इफेक्ट होणार नाहीये. बट इफ इन केस ऑफ मॅक्रो लिजन इज कॉल्ड एज इंटरजेनिक म्युटेशन. व्हाय इट इज कॉल्ड एज इंटरजेनिक? सो हियर सपोज ह्या फिगर मधला हा सेगमेंट इथं असेल, सपोज दिस सेगमेंट हियर, इफ देयर इज म्युटेशन, हा सेगमेंट जर म्युटेट झाला, तर दिस सिंगल म्युटेशन, सिंगल मॅक्रो लिजन म्युटेशन will affect 2 genes. हे 2 genes तुमचे बदलणार आहे, त्यामुळे this mutation is called as intergenic mutation. In the macro lesion mutation, more than 1 gene may get affected. एकापेक्षा जास्त जीन अफेक्ट होऊ शकतात. So it is intergenic mutation, and macro lesion mutation is intragenic mutation. So these are the basic 2 types. Micro means a single base get change, and macro means a segment, पूर्ण मधला पॅचेस बदलून जातो डीएनए चा किंवा जीनचा. दॅट इज मॅक्रो लिजन म्युटेशन. मायक्रो लिजन म्युटेशन्स आर इंट्राजेनिक. दे ऑकर विदिन द सिंगल जीन. एका जीन मध्येच हा फरक दिसून येतो आपल्याला. मॅक्रो लिजन म्युटेशन्स आर इंटरजेनिक. मॅक्रो लिजन म्युटेशन मे चेंजेस मोर दॅन 1 जीन. सो दॅट इज द macro and micro lesion mutation. Now let us go in detail about the first type of mutation, that is the macro lesion mutation. Micro lesion mutation, not macro. Micro lesion mutation. Now these micro lesion mutations are further divided. परत त्याचे काही टाइप्स केले. They are further divided into 2 types. त्याचे परत 2 टाइप्स केलेत. One is called as base pair substitution. Base pair substitution. दिसते का लिहिलेलं? बेस पेअर सबस्टिट्यूशन. सो इट इज द फर्स्ट टाइप ऑफ द, जस्ट अ मिनिट आपण इकडे घेऊया थोडंसं, बेस पेअर सबस्टिट्यूशन. अँड सेकंड वन इज द फ्रेमशिफ्ट म्युटेशन. फ्रेमशिफ्ट म्युटेशन. So micro lesion mutation is divided as a base pair substitution and frameshift mutation. Now name itself indicate, all these words indicate their meaning. या शब्दातच यांचे अर्थ लिहिलेले आहेत. Base pair substitution. All of you know which are the base pairs present in the DNA. Yes, base pairs कुठले असतात DNA मध्ये? One is AT and another is GC and vice versa. AT-TA, TA, GC-CA. Here there is change in the total base pair. Suppose this is the DNA. Consider it is the DNA A, T, G, C, T, A, C and G. This is one base pair AT. This is another base pair TA, GC and CG. In the base pair substitution, AT was replaced by another base pair. Suppose AT was replaced by GC. AT च्या जागी GC आला, तर now your DNA is GC and remaining DNA is same HCG. Here there is mutation. So substitution of a new base pair instead of original base pair. एक base pair निघून जाते, त्याच्या जागी दुसरी base pair येते. It is called as base pair substitution. फॉर एक्झाम्पल, सपोज वी हॅव अ क्लास ऑफ 50 स्टुडंट्स. 50 मुलांचा एक क्लास आहे आपला. त्याच्यातला एक मुलगा बाहेर निघून गेला आणि त्याच्या जागी दुसरा आला. टोटल काउंट किती होईल? 50 होईल. दॅट इज सबस्टिट्यूशन. सबस्टिट्यूशन मध्ये डिलिशन होत नाही किंवा ऍडिशन होत नाही. सबस्टिट्यूशन मध्ये एक जातो आणि एक येतो. दॅट इज द एक्सचेंज. दॅट इज द मीनिंग ऑफ सबस्टिट्यूशन.
Here base pair was substituted by another base pair. Originally sequence is ATGC, TACG. Now sequence is GTGC and CACG. Number of the pairs are same. इथे 4 pairs आहेत आणि इकडे 4 pairs आहेत. Only thing is first AT base pair was substituted by GC base pair. It is called as base pair substitution. Another is frame shift mutation. Frame shift. Here reading every gene sequence has its own reading frame. For example, suppose we have a sequence like A like that. Suppose we have such a sequence of poly A. A is a sequence as well. So we will read it as a poly A like this. If there is in the frame shift mutation, due to the mutation, त्या mutation मध्ये काय होतं की there is change in one base. एक base निघून जाईल, त्याच्या जागी दुसरा येईल. Now your sequence will be AAA, TAA like that. So reading frame get change. Frame shift mutation. Frame shift. Reading frame of a sequence get changed. It is called as frame shift mutation. We will see this frame shift mutation later on. नंतर आपण बघणार आहे what is exactly frame shift. Here in this particular lecture we will focus on the base pair substitution. आपण काय बघणार आहे? Base pair substitution बघणार आहे. As I said, base pair substitution is just a substitution of new base pair instead of original one. Yes. Now here base pair substitution is further divided into two types. याचे परत दोन types केले. कुठले दोन types केले? तर first is transition type of the base pair substitution and another is transversion type of the base pair substitution. Transition and transversion. Now what is transition and what is transversion? तुम्हाला आता हे लक्षात आलं base pair substitution म्हणजे काय? The substitution of new base pair instead of original. Suppose the original base pair is AT, it was replaced by GC. एक जाते आणि त्याच्या जागी दुसरी येते. That is substitution. Now all of you know that in the DNA there are two types of the bases. दोन टाइपचे bases आहेत. कुठले? Purines and pyrimidines. Now tell me which are the purines? Yes, purines are adenine and guanine. And pyrimidines are thymine and cytosine. Here transition is the mutation in which when purine is replaced by purine च्या जागी जर purine आला तर तुम्ही काय म्हणणार आहे? Mutation is transition type of mutation. And if pyrimidine is replaced by pyrimidine च्या जागी जर pyrimidine आला तर तुम्ही काय म्हणणार? That is transition. आणि ट्रान्सवर्शन त्याच्या उलटा ट्रान्सवर्शन is purine is replaced by pyrimidine. A च्या जागी T येईल, T च्या जागी A येईल किंवा C च्या जागी G येईल किंवा G च्या जागी C येईल. Purine is replaced by pyrimidine and vice versa. Pyrimidine is replaced by purine. So that type of mutation is called as transversion type of mutation. लक्षात ठेवा transition मध्ये a purine is replaced by purine, pyrimidine is replaced by pyrimidine. And transversion म्हणजे काय? Purine is replaced by pyrimidine, pyrimidine is replaced by purine. That is the transversion type of mutation. In transition, purine replacement, and in pyrimidine replacement. Just a minute. So that is the transition and transition. Let us have one figure. एक figure दाखवलं तुम्हाला. You will quickly get the point. लगेच तुम्हाला हा पॉइंट कळेल. The figure is suppose just काही examples घ्यायचे खाली. We are studying the microlesion mutation. Microlesion मध्ये पण आपण कुठला टाइप बघतोय? Base pair substitution. इथून घ्यायला सुरुवात करते. Microlesion mutation. Microlesion मध्ये आपण काय बघतोय? Base pair substitution. Base pair substitution. Base pair substitution चे meaning काय? One base pair was substituted by another base pair. एक base pair ही दुसऱ्या base pair substitution होते. ह्याच्यामध्ये दोन मी सांगितले types.
बेस पेअर सबस्टिट्यूशन मध्ये ट्रान्झिशन अँड ट्रान्सव्हर्शन. वी हॅव वन फिगर, एक फिगर दाखवतो तुम्हाला. सपोज दिस वन इज द वन पेअर. बेस पेअर सबस्टिट्यूशन, पेअर टोटल चेंज होते. सपोज दिस इज वन पेअर, दिस इज अनदर पेअर, दिस इज अनदर, GC इज वन पेअर अँड CG. ह्या 4 पॉसिबल पेअर्स आहेत आपल्याला माहिती आहे. बेस पेअर कॉम्प्लिमेंटरी रूल सगळ्यांना माहिती झालाय. adenine always pairs with thymine on another strand and thymine on another strand pairs with adenine. किंवा guanine असेल तर guanine always binds with cytosine and cytosine always binds with the guanine. So these are the 4 possible base pairs. Suppose AT base pair was changed to TA. काही वेळेला काय होतं, AT चं TA होईल or TA ची AT होईल. This is the base pair substitution. इथं पण तसंच होईल. GC changes to AT, CG changes to GC, GC changes to CG, AT to GC and GC to AT, TA to GC, GC to TA. These are the possible changes occur in the DNA. म्युटेशन मध्ये हो हे बेस पेअर सबस्टिट्यूशन होऊ शकतात. AT was changes to TA, GC CG to GC, GC to CG, AT to CG, CG to AT, TA to AT to TA, TA to AT, like that. आणि आपण हे असे दाखवू डॉट लाइन्स. CG pair changes to TA, TA pair changes to CG, and this one. AT pair changes to GC, GC changes to AT. Now ह्या ज्या लाईन्स आहेत आणि हे 2 टाइपचे चेंज हे दाखवलं आपण, ट्रान्झिशन आणि ट्रान्सव्हर्शन. यातलं ट्रान्झिशन कुठलं आहे आणि ट्रान्सव्हर्शन कुठलं आहे? ऍज आय टोल्ड, ट्रान्झिशन कशाला म्हणतो आपण? प्युरिन वॉज रिप्लेस्ड बाय प्युरिन, pyrimidine is replaced by pyrimidine. Suppose A हा काय प्युरिन आहे, इट वॉज रिप्लेस्ड बाय अनदर प्युरिन किंवा वाईस वर्सा. A and G आर प्युरिन्स असं जर असेल तर ह्याला तुम्ही ट्रान्झिशन म्हणणार आहे. बरोबर आहे. ऍडेनिन गॉनिन्स आर प्युरिन. A चा G होईल, G चा A होईल, प्युरिन मध्येच बदल होईल. किंवा थायमिन सायटोसिन पिरिमिडिन आहे, पिरिमिडिन टू पिरिमिडिन असं जर झालं तर ह्याला तुम्ही ट्रान्झिशन म्हणणार. इट इज कॉल्ड एज ट्रान्झिशन. आणि ट्रान्सव्हर्शन कशाला म्हणतात? ट्रान्सव्हर्शन इज A is purine, A changes to T or T to A and G changes to C or C to G. किंवा हे होईल A to C असं पण होऊ शकते, A to C किंवा G to T. प्युरिन by pyrimidine, pyrimidine by purine. असे जर चेंजेस झाले तर इट इज ट्रान्सव्हर्शन. नाउ टेल मी विच इज द, हे जे डार्क लाईन दाखवलेत हे जे बेस पेअर सबस्टिट्यूशन आहे. AT बेस पेअर वर changes by TA or TA changes to GC or GC changes to CG, CG to AT किंवा असं उलटा गेला तरी चालते. AT to CG, CG to GC असं कुठलेही जर बेस पेअर तुम्ही बदलला तर सपोज instead of AT when TA was inserted, AT च्या जागी जर TA आली तर A च्या जागी कोण आलं? T आलं. T च्या जागी कोण आलं? A आलं. A काय? A is प्युरिन आणि T काय? पिरिमिडिन. प्युरिनच्या जागी पिरिमिडिन आला म्हणजे हे काय असणार आहे? ट्रान्सव्हर्शन. ह्या पेअर मध्ये पण आहे. TA was replaced by GC. TA च्या जागी जर GC आला तर T is pyrimidine. G is purine. Pyrimidine was replaced by purine. A is purine. C is pyrimidine. Purine was replaced by pyrimidine. It is also transversion. In this case, GC to CG किंवा CG to GC असं जावं किंवा असं जावं. Instead of C, G was inserted. C is pyrimidine. G is purine. Pyrimidine was replaced by purine. Instead of G, C little. G is purine, C is pyrimidine. So this line indicate the transversion type of the mutation. And the transversion type of the mutation. And now see this dotted lines. Dotted line मध्ये काय झाले? AT was replaced by GC or vice versa. AT to GC or GC to AT. कसंही म्हणा तुम्ही. AT to GC or GC to
80 कसंही म्हणा. Here instead of A, G was inserted, and all of you know that A and G are purines and T and C are pyrimidines. So purine was replaced by another purine, pyrimidine was replaced by another pyrimidine. So it is the transition. In this case, ह्या केस मध्ये काय होत आहे, CG was replaced by TA or vice versa. TA was replaced by CG. Instead of C, T was inserted. C is pyrimidine, T is also pyrimidine. G, instead of G, A is inserted, or A was replaced by G. A and G are purine, so purine is replaced by purine, pyrimidine is replaced by pyrimidine. So this dotted line indicate the transition. Dotted line का indicate करते transition, and this line indicate, rigid line indicate the transversion type of mutation. So base pair substitution मध्ये तुम्हाला एवढे changes मिळू शकतात. In the base pair substitution there may be transition or transversion. AT to TA, TA to AT, TA to GC, GC to TA, CG to GC, GC to CG, AT to CG, GC to CG to AT, that is the transversion. Or AT to GC, GC to AT, it is your transition. CG to TA, TA to CG, it is also another transition. So you may occur transition or transversion in case of the base pair substitution. मग तुम्हाला आता transition कळलं असेल. Transition is the replacement of purine by another purine, or replacement of pyrimidine by another pyrimidine is called as transition. What is transversion? Transversion is replacement of purine by another pyrimidine, or replacement of pyrimidine by another purine. That is called as transversion type of mutation. So these are the basic two types of the base pair substitution. Now next is, this base pair substitution may be occur in further 3 types. वेगवेगळ्या 3 पद्धतीने आपल्याला बेस पेअर सबस्टिट्यूशन बघायला मिळतात. त्या बघूया आपण. Now which are these 3 further types of the base pair substitution? पहिले 2 टाइप कुठले? Transition or transversion. Now next types are the, first is the base pair substitution is further divided into 4 main types. याचे परत 4 टाइप्स केले डिपेंडिंग अपॉन द चेंज ऑकर. काय चेंज होतोय बेस पेअर सबस्टिट्यूशन मुळे? AT टू GC बदलल्यामुळे, किंवा GC टू AT बदलल्यामुळे, किंवा ह्या बेस पेअर्स बदलल्यामुळे 4 टाइपच्या म्युटेशन्स आपल्याला ऑब्झर्व होतात. त्यातला पहिला आहे ते मिससेन्स म्युटेशन. फर्स्ट इज द मिससेन्स म्युटेशन. व्हॉट इज मिससेन्स म्युटेशन and why it is called as missense mutation? पुढच्या नंतर बघूया आपण मिससेन्स, सायलेंट म्युटेशन, न्यूट्रल म्युटेशन and नॉनसेन्स म्युटेशन. असे 4 बेसिक टाइप्स आहेत. कुठले कुठले? मिससेन्स म्युटेशन, सायलेंट म्युटेशन, न्यूट्रल म्युटेशन and your nonsense mutation. त्यातलं पहिलं आपण स्टडी करणार आहे. फर्स्ट म्युटेशन इज द मिससेन्स म्युटेशन. Now what is the missense mutation? Suppose you have a codon AGA. Suppose तुमचा codon AGA आहे. If that AGA changes to, suppose your codon is GAG. GAG. A particular example घेतले आपल्याला, त्याचा एक एक्झाम्पल फॉर्म मध्ये एक्सप्लेन करायचं मिससेन्स म्युटेशन. and another, if there is mutation, ह्याच्यात म्युटेशन झाला at the A जर म्युटेट झाला, if A was replaced by U, A च्या जागी U आला, now your codon is GUG. आता तुमचा कोडॉन कुठला झाला? GUG. This GAG originally it was coding अमायनो ऍसिड ग्लुटामिक ऍसिड. जेव्हा ह्याचं एक्सप्रेशन होणार आहे GAG तेव्हा कुठला tRNA ह्याला आयडेंटिफाय करणार आहे? ग्लुटामिक ऍसिडचा. आणि सिंथेसिस कुणाचं होणार होतं? ग्लुटामिक ऍसिडचं. बट देयर इज म्युटेशन and now your original codon GAG changes to GUG, and this GUG codes for valine. This new codon now codes for valine. This glutamic acid and valine are both functionally very different amino acid. Both perform different functions. Now what is the missense? Missense mutation means missense mutation is the mutation. इथे फिगर मध्ये लक्षात आलं, लगेच लक्षात येईल. It is the mutation in which codon specifying one amino acid get changes to
another codon which specify another amino acid which is functionally different. हे functionally different असल्यामुळे meaning of your polypeptide may get changed. तुमचं जे काही polypeptide तयार होणार आहे ते total बदलून जातं. And that's why it is called as missense mutation. Sense or meaning of your sequence totally get changed. तुमचा sequence पूर्ण polypeptideचा function बदलून जातात because of changed amino acid, and that changed amino acid is functionally totally different. मी आणखी एकदा definition सांगते. Missense mutation is the mutation in which original codon wild type म्हणूया आपण, ज्यात काही बदल नाही अजून, this wild type codon get changes. The codon which specify one amino acid get changes to another codon which specify functionally different amino acid. Originally glutamic acid हा कोड करत होता GAG, त्याचे चेंजेस झाले, GUG झाला. Now it codes for valine. Glutamic acid आणि valine हे दोन्ही फंक्शनली डिफरंट अमायनो ऍसिड आहेत. त्यामुळे अल्टिमेटली तुमचे जे काही प्रोटीन तयार होणार होतं ते ओरिजिनल ग्लुटामिक ऍसिड असणार होतं, त्याच्यात आता कोण आलं व्हॅलिन. व्हॅलिन वेगळंच फंक्शन परफॉर्म करतो. सो दॅट देअर इज चेंज इन द फंक्शन ऑफ प्रोटीन. तुमचं प्रोटीनचं फंक्शनच बदलेल अँड यू विल ऑब्झर्व द इफेक्ट. मग ते एन्झाईम असेल काय असेल तर तुम्हाला इफेक्ट ऑब्झर्व करायला मिळेल. दॅट इज कॉल्ड ॲज मिससेन्स म्युटेशन. इन द मिससेन्स म्युटेशन ओरिजिनल कोडॉन specifying one amino acid get changes to another codon which specify functionally different amino acid. Notice this function. हे function काय आहे तर here glutamic acid is the 6th amino acid. Particularly लक्षात ठेवा, this mutation occur in the sickle cell anemia. Sickle cell anemia. All of you heard about this disease. तुम्हाला हा डिसीज माहिती असेल, सिकल सेल अॅनिमिया. इट इज mutation caused due to the it is the disease caused due to the mutation. म्युटेशन झालं तरच हा डिसीज बघायला मिळतो. काय डिसीज हा सिकल सेल अॅनिमिया. इन दिस इट इज द अॅनिमिया. हा अॅनिमिया ज्याच्यामध्ये WBC तुमचा HB काउंट अगदी कमी कमी येतो आणि पर्सन सफर्स फ्रॉम द अॅनिमिया. ह्या पर्सनच्या बॉडीमध्ये त्याच्याला जे आरबीसीज असतात दॅट फॉर्म्स दॅट स्टॅक्स इन टू द फॉर्म ऑफ सिकल शेप. सिकल म्हणजे विळा, पण जो मराठीत विळा म्हणतो, कोयता म्हणतो. विळाच्या फॉर्म मध्ये ह्या ज्या ओरिजिनल तुमच्या ज्या WBCs आहेत, दिस इज नॉर्मल आरबीसीज. ह्या नॉर्मल आरबीसीज आहेत, ह्या चेंज होतात आणि ह्या सिकल शेप मध्ये येतात. सिकल शेप मध्ये आणि ह्या सिकल शेप मध्ये आले की ह्या नॉन फंक्शनल होतं. नॉन फंक्शनल होतं. सो दॅट इज द डिसीज. आणि अशा जर नॉन फंक्शन झाल्या आरबीसीज तर तुमचा तो पर्सन अॅनेमिक व्हायला लागतो. त्याच्यातलं हिमोग्लोबिन हळूहळू आरबीसी काउंट कमी 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 व्हायला लागतो. सो दॅट इज द डिसीज. हा डिसीज आहे. काय काय होतं सिकल सेल अॅनिमिया मध्ये. इन द सिकल सेल अॅनिमिया आरबीसी स्टॅक्स. आरबीसी जेव्हा ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात दे स्टॅक्स इन टू दम. तुम्ही ऑक्सिजन लिहिते. When it come in contact to the oxygen, they stacks into the sickle shape. Sickle म्हणजे वेळाच्या शेप मध्ये येतात and become non-functional. आणि आरबीसी नॉन फंक्शनल झाले की that person suffers from the anemia. It is called as sickle cell anemia. तर ह्याचा काय रेफरन्स आहे इथं म्युटेशन मध्ये का मी हे सांगितलं तर इन दिस केस ह्या केसमध्ये हे जे ग्लुटामिक ऍसिड म्हणतो आपण, जे म्युटेट झालं, मिससेन्स म्युटेशन झालं, दिस अमायनो ऍसिड इज द 6th अमायनो ऍसिड. हे 6वं अमायनो ऍसिड आहे. कुठलं? इट इज द 6th अमायनो ऍसिड ऑफ बीटा पॉलिपेप्टाइड. बीटा पॉलिपेप्टाइड ऑफ हिमोग्लोबिन. तुम्ही जर आपलं हिमोग्लोबिन बघितलं, हिमोग्लोबिन मध्ये पॉलिपेप्टाइड, हिमोग्लोबिन हे प्रोटीन आहे. त्याच्यामध्ये 4 पॉलिपेप्टाइड्स आहेत. अल्फाच्या 2 पॉलिपेप्टाइड्स आणि बीटाच्या 2 पॉलिपेप्टाइड्स आहेत. त्यातलं बीटा पॉलिपेप्टाइड मधलं 6वं अमायनो ऍसिड हे आहे. 6व्या पोझिशनला GAG असणारे आणि ग्लुटामिक ऍसिड तयार होणारे. हे पॉलिपेप्टाइड जेव्हा तयार होईल तेव्हा बीटा पॉलिपेप्टाइड ऑफ द हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन म्हणजे आरबीसी मधलं हिमोग्लोबिन. हे जर चेंज झालं, हे जर नॉर्मल असतं हिमोग्लोबिन आपल्या बॉडीमध्ये, जेव्हा नॉर्मल हिमोग्लोबिन आहे तेव्हा त्याच्या 6th पोझिशनला ग्लुटामिक ऍसिड आहे. बट म्युटेशन जर झालं ऍट दिस पोझिशन तर GAG तर काय होईल, GUG होईल. नाव इट बिकम्स व्हॅलिन. आणि आता 6वं अमायनो ऍसिड कुठलं होईल, व्हॅलिन होईल, जे ओरिजिनली कोण होतं ग्लुटामिक ऍसिड. आणि वन्स देर इज व्हॅलिन, व्हॅलिन असं झालं की ती प्रॉपर्टी सेल दाखवायला लागते. वेन देर इज अल्टर्ड पॉलिपेप्टाइड, बीटा पॉलिपेप्टाइड, दॅट अल्टर्ड पॉलिपेप्टाइड गिव्स द
सिकल सेल अॅनिमिया. इट रिझल्ट्स इन टू द सिकल सेल अॅनिमिया. ज्या सेलमध्ये हे अल्टर्ड पॉलिपेप्टाइड आहे त्याच्या हिमोग्लोबिन, when such altered hemoglobin come in contact with the oxygen, that stacks in the form of sickle and that becomes non-functional RBC. या तुमच्या non-functional RBC होतात and it leads to the, or it tends to anemia. So that is called as sickle cell anemia. So that is a missense mutation. याला म्हणतात missense mutation and good example is sickle cell anemia. Example लक्षात ठेवा. 6th amino acid of the beta polypeptide chain of hemoglobin is GAG, which codes for glutamic acid. It is a normal amino acid required for the normal function of the beta polypeptide. But if there is missense mutation, GAG changes to GUG, it codes for valine. Valine is functionally different amino acid. Insertion of valine at the 6th position make the altered hemoglobin. Hemoglobin was altered, and that altered hemoglobin, when come in contact with the oxygen, it stacks in the form of sickle shape, and that results into the non-functional RBCs, which leads to the sickle cell anemia. So that is an example of missense mutation. So this is the first example of the first type of the base pair substitution. Now second, last three types are very simple types. अगदी छोटे सोपे types आहेत पुढचे. कुठल्या types? Next is the silent mutation. Silent mutation. Silent mutation is the mutation. Suppose we have codon like AAA. It codes for lysine. If there is mutation at this third position, तिसऱ्या position ला mutation झाला. If G was inserted instead of A, now your codon is AAG and AAG also codes for lysine. तुम्हाला माहिती आहे code is degenerative. सेकंड प्रॉपर्टी आपण बघितलेली की एक अमायनो ऍसिड एकापेक्षा जास्त कोडॉननी स्पेसिफाय होतं. त्यामुळे जर तोच कोडॉन तेच अमायनो ऍसिड स्पेसिफाय करणार असेल तर वी विल नॉट गेट एनी चेंज इन द पॉलिपेप्टाइड. मग सायलेंट म्युटेशन कसं डिफाइन करणार? द कोडॉन हॅव कोड. Silent mutation is the mutation in which codon specifying one amino acid get changes to another codon which also specify same amino acid. तेच amino acid specify करतो. त्यामुळे जरी चेंज झाला तरी अमायनो ऍसिड ते असल्यामुळे we doesn't get any change in the protein or a polypeptide. It is called as silent mutation. Codon specifying same amino acid caused or it is called as silent mutation. Now next is neutral mutation. Neutral mutation. Here there are 20 amino acid, all of you know. Among these 20 amino acid, some amino acids are functionally same. काही amino acid तुमचे functionally same आहेत. A good example is again lysine and arginine. Lysine and arginine are functionally same amino acid. दोन्ही एकच function perform करतात. Lysine and arginine. Suppose we have a AAA is the codon which codes for lysine. If there is mutation at the middle base ला mutation झालं, instead of middle base if ह्या base जागी जर G आला तर your codon is AGA. AGA codes for arginine. याला म्हणतात neutral mutation. Neutral mutation is the mutation in which codon specifying one amino acid changes to another codon which specify functionally सेम अमायनो ऍसिड. इथं फंक्शनली सेम अमायनो ऍसिड आहे. अमायनो ऍसिड जरी वेगळं असलं तरी तेच फंक्शन हे अमायनो ऍसिड परफॉर्म करतो. सो वी डझंट गेट एनी चेंज इन द फंक्शन ऑफ पॉलिपेप्टाइड. जे पॉलिपेप्टाइड तयार होणार आहे त्यात आपल्याला बदल दिसणार नाही कारण फंक्शन त्याचं तेच तो परफॉर्म करणार आहे. सो दिस इज द न्यूट्रल म्युटेशन. म्युटेशन झालं एच्या जागी जी आला बट वी डझंट ऑब्झर्व म्युटेशन इन द फंक्शन ऑफ पॉलिपेप्टाइड. इथं पण सायलेंट राहिलं म्युटेशन. म्युटेशन झालं पण कोडॉन बदलला तरी तेच अमायनो ऍसिड यांनी सिंथेसाइज केलं. Then last type of the mutation and it is the last type of the mutation is your nonsense mutation. शेवटचं कुठलं तर nonsense mutation. In case of nonsense mutation, all of you know that out of 64 codons, 3 codons are nonsense codon. आपण बघितलेत मागच्याला. त्याला nonsense codon का म्हणतो आपण? Because they do not specify any amino acid. Which are these? UAG, UGA and UUA. These are the nonsense codon. Suppose we have codon UAC. UAC, it codes for certain amino acid. हा कुठला तरी amino acid कोड करतो. Suppose
there is change at the C. C च्या जागी जर G आला, now your codon is UAG. It is your nonsense codon. समजा हा व्हॅलिन कोड करत असेल, इट कोड्स फॉर व्हॅलिन. आता याच्यात एक बदल झाला, कोडॉन कुठला झाला, UAG. UAG इज अवर नॉनसेन्स कोडॉन. 3 नॉनसेन्स कोडॉन आहेत, UAG, UGA अँड UUA. म्हणजे तुमचा फंक्शनल कोडॉनचा कोड झाला नॉनसेन्स कोडॉन. दिस इज कॉल्ड एज नॉनसेन्स म्युटेशन. In nonsense mutation is the mutation in which codon specifying one amino acid changes to another codon which do not specify any amino acid, or किंवा शॉर्ट मध्ये काय सांगू शकाल, nonsense mutation is the mutation in which codon specifying one amino acid changes to nonsense codon. That is called as nonsense mutation. But if such mutation occurs, तुम्हाला माहिती आहे जेव्हा ही सपोज येस हे जीन आहे फ्रॉम 5' to 3', 5' to 3' असेल. मी हा इथे लिहिते UAC आणि इकडे हा UAGC लिहिते. इथं जर म्युटेशन झालं तर इट विल, इथंच काय होईल, इथं नॉनसेन्स म्युटेशन झालं तर काय होईल, हा कोडॉन तुमचा नॉनसेन्स कोडॉन होईल आणि चेन तुमची इथेच थांबून जाईल. माहितीये तुम्हाला, नॉनसेन्स कोडॉनचा रीड झाला रायबोसोमनी तर काय होतं, चेन टर्मिनेशन होते. त्याला चेन टर्मिनेशन कोडॉन्स म्हणतात. तुम्ही हाच व्हिडिओ बघा अवश्य, म्हणजे तुमच्या लक्षात येईल नॉनसेन्स कोडॉन म्हणजे काय. तर नॉनसेन्स कोडॉन जर इथं म्युटेशन झालं, म्हणजे अगदी 5' एंडच्या जवळ म्युटेशन झालं, मी थोडंसं फिगर वर काढते म्हणजे लक्षात येईल. सिव्हिअरिटी ऑफ दिस नॉनसेन्स म्युटेशन डिपेंड्स अपॉन इट्स लोकेशन. हे कुठं होते म्युटेशन त्याच्यावरून त्याची सिव्हिअरिटी असते. फॉर एक्झाम्पल सपोज वी हॅव सिक्वेन्स 5' to 3' असा सिक्वेन्स वाचला जातो. इथे एक USC आहे आणि इथे एक USC कन्सिडर, सपोज म्हटले मी, बाकी काही बेसिस असतील. सपोज दिस USC वॉज अंडरगो द नॉनसेन्स म्युटेशन. आता नॉनसेन्स म्युटेशन त्याची सिव्हिअरिटी ही लोकेशनवर असते. इथं जर म्युटेशन झालं नॉनसेन्स म्युटेशन तर इट इज सिव्हिअरली अफेक्ट युअर पॉलिपेप्टाइड. तुमचं पॉलिपेप्टाइड पूर्णच अफेक्ट होऊन जाईल. पण ते जर इथं झालं म्युटेशन ह्या कोडॉनवर तर मात्र देअर इज अ मायनर चेंज इन द पॉलिपेप्टाइड. असं का, तर ड्यू टू देअर लोकेशन. आता काय म्हणायचं नक्की, तर 5' एंडच्या बाजूला जर म्युटेशन झालं, USC नॉनसेन्स म्युटेशन झालं तर आता USCचा काय होईल, UAG होईल. हा नॉनसेन्स कोडॉन आहे. इट डू नॉट कोड एनी अमायनो ऍसिड. त्यामुळे इथं प्रोटीन सिंथेसिस थांबेल आणि एवढीच चेन तुमची तयार होईल, 1-2च तयार होईल. प्रोटीन थांबून गेलं, सो दिस प्रोटीन इज नॉन फंक्शनल. बरोबर आहे. त्यामुळे जर सुरुवातीला म्युटेशन झालं नॉनसेन्स म्युटेशन ऍट द 5' एंड, इट विल सिव्हिअरली अफेक्टेड पॉलिपेप्टाइड. पॉलिपेप्टाइड पूर्ण तुमचा अफेक्ट होऊन जाईल. आणि तेच म्युटेशन जर इथं झालं, इथं नाही झालं म्युटेशन, सॉरी इथं म्युटेशन नाही झालं या USC मध्ये, इथं झालं, ह्याचा UAG झाला तर इट इज अ चेन टर्मिनेशन. हे चेन टर्मिनेशन, इथं चेन टर्मिनेट होईल, इथं एवढं तुमचं पॉलिपेप्टाइड तयार होईल, जे काय अमायनो ऍसिड्स आहेत ते तयार होतील आणि इथं आल्यावर थांबून जाईल. एखादा अमायनो ऍसिड तयार होणार नाही पुढचं. मग मेजर प्रोटीनची चेन तयार झाली, सो इट विल नॉट सिव्हिअरली अफेक्ट. देयर इज अ मायनर चेंज इन द प्रोटीन. त्यामुळे इफ missense mutation occur at 3' end, it will not severely affect the polypeptide or there is minor changes in the polypeptide. But if nonsense mutation occur at the 5' end, 5' end ला जर मिळालं तर मात्र this is the 5' end. If it will occur at the 5' end, then there is major change in the protein. So these are the 3 types of the base pair substitution. आपण काय डिस्कस करू तर बेस पेअर सबस्टिट्यूशन 5 टाइप्स बघितले. पहिला आहे तो ट्रान्झिशन, ट्रान्सवर्शन. देन नेक्स्ट इज मिससेन्स, एक्झाम्पल कुठलं, सिकल सेल अॅनिमिया. सेकंड इज सायलेंट म्युटेशन, न्यूट्रल म्युटेशन अँड नॉनसेन्स म्युटेशन. सो दिस इज द फर्स्ट टाइप ऑफ द म्युटेशन कॉल्ड एज बेस पेअर सबस्टिट्यूशन. इन नेक्स्ट लेक्चर विल गो इन डिटेल अबाउट द फ्रेमशिफ्ट म्युटेशन. आपण पुढच्या लेक्चरला राहिलेले टाइप्स बघणार आहे. तुम्ही थोडंसं काळजीपूर्वक ऐकलं तर हे खूप छान आहे स्टडी करायला आणि समजून जातं आणि याला वेटेज पण आहे. पुढचं सगळं जेनेटिक्स हे म्युटेशनवर अवलंबून आहे. आणि आता तुम्ही ऐकताय म्युटेशन व्हायला लागले, म्युटंट स्ट्रेन्स, व्हॅरियंट्स यायला लागलेत कोरोनाची. बरोबर नाही, व्हॅरियंट्स येतात म्हणजे काय, म्युटेशन येतात. कोरोनाचं जे RNA व्हायरस आहे त्यातल्या RNAच्या सिक्वेन्स मध्ये काही एखादा बेस जरी बदलला तरी तो त्याच्या
प्रॉपर्टीज बदलतोय आणि त्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम्स यायला लागलेत, ह्याच्या वेव्हज यायला लागल्यात, पहिली लाट आली, दुसरी लाट आली, ही त्या व्हॅरियंट्समुळे येते. तर हे कोणामुळे होतं, तर म्युटेशन, ते आपण आज स्टडी केलंय. म्युटेशनचा पहिला टाईप बघितलाय फक्त आता, बेस पेअर सबस्टिट्यूशन. त्याच्यामधले पुढचे 5 टाइप्स बघितले, ट्रान्झिशन, ट्रान्सव्हर्शन, मिससेन्स, सायलेंट, न्यूट्रल, नॉनसेन्स. मला वाटते तुम्हाला कळतील, नीट ऐकले व्यवस्थित. तर इथं आपण थांबूया आणि नेक्स्ट लेक्चरला आपण फ्रेमशिप म्युटेशन हा पॉइंट स्टडी करायला घेणार आहे. मी ते थांबवते. थँक्यू. स्टे सेफ, स्टे होम आणि थोडे व्हिडिओ बघत जावा.